नमस्कार, मी राजश्री. कसे आहात तुम्ही सर्व? तर सर्वांना गुड मॉर्निंग. आज आहे हरतालिकेचं व्रत आणि आज आम्ही सर्वांनी हरतालिकेची उपवास पण धरलेला आहे. आमच्या घरामध्ये आत्याला त्यांना उपवास असतो, मला दीदीला आम्हाला चौघींना हरतालिकेचा उपवास असतो. त्याच्यासाठी सकाळी लवकर उठून केस वगैरे धुवून मस्त असं आवरलेलं आहे आमचं सर्वांचं सगळं. आणि इकडे आत्याची चालू आहे मस्त अशी रताळ्याची खीर बनवायचं काम. आज उपवास आहे त्याच्यामुळे आमची इथे मस्त अशी रताळ्याची खीर होणार आहे. इकडे तूप टाकते. इकडे दिदी चालू आहे काजू बदाम चिरायचं काम खिरीसाठी. आणि ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी मस्त अशी गिलक्याची कोरडी भाजी केली आहे. आम्ही सर्वांनी रात्री मस्त अशा मेहंद्या काढल्या. मेहंदी दाखवायची हे बघा दीदीची बघा, मी पण काढली. मस्त अशी रताळ्याची खीर बनवून तयार आहे आता आमची. वेलची पण टाकतात, पण आज उपवास असल्यामुळे आम्ही नाही टाकले त्याच्यामध्ये खिरीमध्ये. आणि मस्त अशी उपवासाची खीर बनवून तयार आहे. दीदीला पूजा मांडायची, त्यांनी चौरंग वगैरे काही जे पण साहित्य लागतं ते काढून ठेवलं इकडे बाहेर. आणि मी इकडे पोर्चमध्ये सुंदर अशी रांगोळी पण काढलेली आहे बघा. हरतालिका पूजन असं नाव पण टाकलेलं आहे. इथे आम्हाला पोर्चमध्ये पूजा मांडायची आहे. ते पूजेचं साहित्य पण काढून ठेवलंय, फुलं वगैरे. इकडे देवघरामध्ये पण काढून ठेवलंय काही साहित्य, अजून काही काढायचंय. ते माझं चालू आहे फरची पुसायचं काम. इकडे महादेवाची पिंड स्थापित करण्यासाठी ती वाळू पण धुवून ठेवली आहे. आणि इकडे काही फुलं वगैरे पण ठेवले. इथे आम्हाला पूजा स्थापन करायची आहे. दीदीने इकडे बेलाची पानं वगैरे धुवून आणले सर्व. सिया काय करती? चॉकी कोण आहे दीदी? बघू चॉकी. अतुल दे. अतुल म्हणतो मला उपवास आहे का ग? इकडे हे बेल फळ आहे. अरे चौकी वाली मध्ये अजून फळ आहे. ती वाळू दीदी चालू आहे पूजेची तयारी. आई तू कुठे चालली? इकडे इकडे. पाणी तरलं. आज खूप असं ऊन पडलेलं आहे बाहेर. शिव मॅडम बापरे. महादेवाची पिंड मांडताय आता. पुढे मागं करू का पुढं? नाही अशीच राहू दे ती बरं पुढे. बस बस. पाहिजे की एक दिवस तरी समाधान नाही.
का ग? संपाय बाप्पा येते, बाप्पा लागतं बाई. जाय तिकडं. जाय इकडून. चल इकडं. वाळूची महादेवाची पेन म्हणताय बा. सिया खाली बस तिथं. बस खाली तिथं. सिया पुढं 2 आहे वाटतं. इकडं पुढंच तिथं तिथं गणपती ते ठेवायला. बस इकडे लहानच आहे ना असं. हां आडवा नाही आहे. बस सिया सियाची आजी गेली इकडे खेळायला. सिया आपण बाप्पा तू बाप्पा कर ग, बाप्पा कर. करा बाप्पा, करा बाप्पा असं बाप्पा करा. कर कर बाप्पा, कर बाप्पा, कर. गणपती पण ठेवले आहेत तिथे पूजा करण्यासाठी. टाकीत चालू रांगोळी काढायचं का? शिव काय करती? फुलं तोडती तू? बाप्पा फुलं आण बाबड्या. आण आण तोडून मला फुलं. चाल आण आण. चल इकडे दे. आणि इकडे आपण बाप्पा करू. आणि इकडे चल चल. अरे म्हणजे गाड्यानी फुलं आणले. वाव किती छान फुलं आणली बा. वय अजून वय अजून वास पण घेते. घे वास. वास घे. वास घेते का? वय आण. खडे त्वचा खाली सगळे. इकडे चालू आहे काकींची पूजा. आणि इकडे आवाज म्हटलं तर इकडे आमचं इथे ना मक्काची कुट्टी करायचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आवाज येतोय. आणि इकडे सर्व काकी दिदीन त्या बसते. जय छान ते पण आले. आणि शिव सिया इकडं माझ्याकडे. मावशी कुठे आहे? मावशी ये मावशी आहे. अरे बाबा इकडे चालू आहे आता काकींची पूजा. इकडे सर्व पूजेचे साहित्य आहे. बेलाची फळं वगैरे, पानं, फळं सगळे. जा आता कोणा करायची. इथे काकीची पूजा झाली आणि इथे जयाला पूजा करायची होती. तिने पहिल्यांदाच पकडलेली होती म्हणून दीदी तिला सांगताय. आणि हरितालिका म्हणजे काय असतं? हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि लिंका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखीने तपचर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात. असं असतं. त्याच्यामुळे आता त्यांची पूजा झाली आणि आता इथे नानी त्यांची पूजा चालू. गेली मावशी.
आणि इथे नानींची पूजा झाली आणि आता इथे दीदीला आणि त्यांना पण पूजा करायची आहे. आणि या दिवशी सर्व महिला उपवास करत असतात. मस्त सावरलेलं आहे आणि इकडे चालू आहे आता पूजा करायचं काम. इकडे ह्या जया छाया होत्या, त्यांचं पहिलंच वर्ष होतं उपवास पकडण्याचं, त्याच्यामुळे त्यांना पूजेचं एवढं माहीत नव्हतं. दीदी त्यांना सांगताय पूजा कशी करायची, काय कसं करायचं. आणि कसं असतं, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हा दिवस हिंदू धार्मिक स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याच्यामुळे हा उपवास करावा लागतो. या दिवशी केले जाणारे हरितालिका जे व्रत असतं ते पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि वैवाहिक सुख समृद्धी आणि अविवाहित मुलींना योग्य जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत अविवाहित मुली करीत असतात. त्याच्यामुळे दीदीने पण पकडलेला आहे हा उपवास. आता दीदीची चालू आहे इथे पूजा करायचं काम. इथे दीदीची पूजा चालू आहे आणि सिया अशी मध्ये मध्ये लुडबुड करतीये. आम्ही मस्त असं चौरंगावर केळीचे 4 खांब लावून वाळूची महादेवाची पिंड वगैरे काढली आहे आणि मागे पार्वती सखी ते पण काढलेलं आहे. खूप छान अशी पूजा मांडलेली आहे आणि इथे दीदी करताय आता पूजा. सू का खातीये, का खातो तू? खरी बाप्पाची होती ती, बाप्पाची होती ना ती. तू का बरं खातीये? अरे बाबा नाचा कमरा वाट्यो सिया. त्याच्यानंतर इकडे सर्वांची पूजा वगैरे झाली आणि इकडे आता काकी कथा वाचायचं काम करताय. इथे कथा वगैरे वाचून झाली आणि त्याच्यानंतर लगेच आरती पण चालू झाली आता. आणि मस्त अशी आमची हरतालिकेची पूजा केली आम्ही अशी. अशी सर्वांची पूजा वगैरे करून झाली आता. अशी सगळ्यांची पूजा वगैरे झाली इथे आणि अशी आम्ही हरतालिकेची पूजा करत असतो. इथे चौरंगावर पिंड वगैरे मांडून सगळ्यांनी व्यवस्थित अशी पूजा करून घेतली आता. हे बघा, चला आता पेट पूजा करतो. थोडीशी खूप भूक वगैरे लागली आहे. आणि आजची पूजा तुम्हाला कशी वाटली आमची कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत पुन्हा भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा. बाय.